नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अनंत आणि अक्षय बसलेले असतात आणि अभिविषयी बोलतात. अनंत म्हणतो, अक्षय त्या अभिला माफ करून टाक यार. अक्षय म्हणतो, अरे त्याच्याविषयी माझ्या मनात काही नाहीच आहे. तोच उलट त्याच्या मनाला वाटेल तेव्हा काहीही माझ्या बायकोविषयी बोलतो, माझ्याविषयी बोलतो, काहीही संदर्भ लावतो, तरीही माझ्या मनात काही नाहीये. आणि हे बघ, एवढं सगळं होऊनही तू मला म्हणतोय की त्याच्याशी बोल, ते मला जमणार नाहीये. अनंत म्हणतो, प्लीज. अभि म्हणतो, अक्षय म्हणतो, अभि कुठल्या फेजमधून जातोय मला माहिती आहे. तो खूप स्ट्रेसमध्ये आहे किंवा त्याला काय फील होतंय हेही मी समजू शकतो. पण असं नाही ना, त्याला त्रास होतोय म्हणून त्याने माझ्याशी वाईट वागणं हे चुकीचं आहे असं नाही वाटत का तुला दादा? अनंत म्हणतो, हे बघ अक्षय, मला सगळं समजतंय, पण आपणही थोडं समजून घ्यावं प्लीज. समोरच्याची अवस्था काय आहे त्यामुळे आपण थोडंसं समजून घ्यावं असं मला वाटतंय. हे बघ दादा, त्याच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे त्याला मी जबाबदार आहे का? नाही ना. मी तरीही त्याला समजून घेतो, त्यालाही जाणण्याचा प्रयत्न करतो, पण नाही. आणि एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय त्याच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे. ज्या दिवसापासून आरती वहिनी गेली त्या दिवसापासून हा असा हादरलाय आणि तो आत्तापर्यंत स्वतःला सावरला नाही किंवा तो सावरण्याचा प्रयत्नच करत नाहीये. उगाच नशेच्या आहारात स्वतःला नेतो आणि अजून वाहवत जातो. याच्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतात. अनंत म्हणतो, आपण भावंड आहे यार, आपण एकमेकांना समजून घेतो, एकत्र राहिलोय आपण. आता एकाच घरात राहून एकमेकांशी बोलायचं नाही. तुला पटतंय का अक्षय? दादा, तुला हवं तर तू बोल की. हे बघ, मी बोललोय त्याच्याशी. तुला काय वाटतं मी त्याशी बोललो नाही? त्याशी बोललो, समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर काडी मात्र परिणाम झाला नाही. जेव्हा तू त्याच्याशी बोलशील तेव्हा त्याच्यावर काहीतरी परिणाम होणार. पण अक्षय, तुला माहिती आहे का मला काय म्हणायचंय? कोणीतरी एकाने जर पुढाकार घेऊन बोललं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं मला वाटते. दोघांनीही युग धरून जर बसलं तर आपला इगो जागेवर राहणार आणि बोलायचं सुद्धा, आणि मतभेद आणि टेन्शन अजून वाढत जाणार. त्यामुळे प्लीज अक्षय, थोडंसं नमतं घे आणि स्वतःहून त्याशी बोलण्याचा प्रयत्न कर. अनंत मोठा असतो आणि त्याप्रमाणेच त्याला समजून सांगतो. ठीक आहे दादा, तू इतकं मला सांगतोय ते एकदा त्याच्याशी बोलतो आणि त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. अनंतलाही जरा बरं वाटतं की हा आता बोलायचा प्रयत्न करतोय. अक्षय बेडरूममध्ये एकटाच असतो आणि तो विचार करत असतो की मी जेव्हा आभ्याकडे गेलो होतो बोलायला तेव्हा आभ्या म्हटला की अक्षय, तुझ्या आयुष्यामध्ये मिरॅकल घडतात. तुझ्या आयुष्यात रमा निघून गेली होती, ती परत आली आणि तुझा संसार पूर्वीसारखा परत सुरळीत झाला. तसं माझ्या आयुष्यात काही होणार नाही, मला माहिती ना रे. जेव्हा अक्षय अभिचा विचार करत असतो, जेव्हा अभि अक्षयला म्हणालेला असतो की तुझ्या आयुष्यात मिरॅकल घडतात, तेव्हा तो म्हटला असतो की रमा गेली होती, परत आली. पण ती कशी आली? तू विचार केलाय का रे अक्षय? कुणासोबत होती, कुणाबरोबर होती, काय काय केलं, कशी कशी फिरली, कशी राहिली, कुठल्या अवस्थेत राहिली, तिच्याबरोबर काय काय झालं, काही एक आपल्याला पत्ता नाहीये. फक्त ती परत आली आणि घरात राहायला लागली, आपल्याला एवढंच काय माहितीये. हे ऐकल्यावर मात्र अक्षयला भयंकर चीड येते आणि तो लगेच आभ्याची गचंडी पकडतो. हे सारखं त्या अक्षयला अभिविषयीचं आठवत असतं, त्यामुळे त्याच्याशी बोलावं असं त्याला वाटतच नाही. पण आता अनंत म्हटलाय म्हणून त्याला प्रयत्न करायचा आहे आभ्याशी बोलायचा. तो विचार करत असतो, झालेल्या सगळ्या घटना त्याला परत आठवत असतात. तसे त्याच्या विचारात तो मग्न झालेला असतो. इकडे रमा सगळं कामावरते आणि आता येते आणि त्याला अशा अवस्थेत बघते आणि त्याला म्हणते, काय झालंय, काय टेन्शनमध्ये एवढा, काय प्रॉब्लेम आहे, मला जरा सांगता का? तो मात्र शांत उभा राहतो आणि तिच्याकडे बघतो. काय झालंय, तुम्हाला काय विचारलं मी? काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो हसतो आणि म्हणतो, कुठं काय, काहीच झालं नाहीये. ती मात्र त्याच्याकडे एकटक बघते. काहीतरी झालंय, उगाच मला माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करू नका. उगाच काही नाही यार रमा, आणि उगाच काहीही बोलू नको. काही नाही झालंय म्हणल्यावर काही नाही झालंय. आणि हे बघा, आता उगाच म्हणू नको. उगाच हसायचं म्हणून हसताय, काही नाही झालं असं सांगताय, सगळं काही नॉर्मल आहे असं सांगताय, मी कसला विचार करत नव्हतो, काही आता उगाच असं बोलू नका रमा प्लीज. खरंच असं काही झालेलं नाहीये. हे बघा, तुम्ही म्हणताय तर मी याच्यातला एकही तुम्हाला प्रश्न विचारणार नाही, कारण मी काय विचारणार आहे तुम्ही सगळं मला सांगून टाकलंय. म्हणजे तुमच्या डोक्यात 100% काहीतरी चाललंय. अहो, मी तुम्हाला काही विचारत नाही, पण तुमच्या डोक्यात काय चाललंय एवढं सांगा. 100% काहीतरी चाललंय एवढी मात्र मला गॅरंटी आहे. वा 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 रमा, माझं मन वाचता येतं का तुला? तुला कसं माहिती माझ्या मनात काहीतरी चाललंय, माझ्या मनात काहीतरी अडचण आहे? काही एक नाहीये. उगाच काही विचारून मला गोंधळात पाडू नको आणि काहीतरी बोलायला मला भाग पाडू नको. काही एक झालेलं नाहीये रमा, सगळं नॉर्मल आणि अगदी व्यवस्थित आहे. त्यामुळे कसला विचार करतो, कसलं टेन्शन घेता, काही आहे का? काही एक नाहीये, कळालं? आता शांत बस ग बाई. अहो, माझ्यापासून प्लीज काही लपवू नका. तुम्ही हसला, नॅचरल हसला की बळच हसला हेही मला कळतं. मला दाखवण्यासाठी हसला, टेन्शनमध्ये आहे, टेन्शन लपवण्यासाठी हसला, सगळं कळतं. आजपर्यंत चांगलाच अभ्यास केलाय मी तुमचा. कारण बायको आहे मी. प्रत्येक
क्षणी तुम्ही कशा असता, कसे वागता, सगळं काही मला कळतं. त्यामुळे उगाच लपवायला जाऊ नका. मला सगळं काही माहिती, पण आता खरं काय झालं मला सांगा. रमा त्या अक्षयचा इतका विचार करत असते, त्याच्यावर इतकं प्रेम करत असते की त्याच्या प्रत्येक हालचालीवरून त्याची मनाची स्थिती कशी आहे किंवा त्याच्या मनात काय चाललंय, त्याचा मूड कसा आहे, सगळं तिने अभ्यास केलेला असतो. हे बघा, तुम्ही हे बळच असताय, त्याच्यावरून, तुमच्या आवाजावरून, तुमच्या बोलण्यावरून तुमच्या मनात काहीतरी चाललंय, काहीतरी गोंधळ उडालाय हे लगेच कळतं मला. तुम्हाला खूप जवळून बघितलंय हो मी, त्यामुळे प्लीज माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नका. आता मात्र अक्षय पकडलेला असतो, तो काही बोलत नाही आणि रमाच्या ह्या बोलण्यावर हसायला लागतो. रमा म्हणते, बघा हसू नका, नेमकी काय झालंय मला तेवढंच सांगा. आता मात्र अक्षय पकडलेला असतो. हो बाई, खरंच आहे, पण काय ग, तुमच्याकडे काही जादूबिदू असते का बायकांकडे? तुम्हाला कसं कळतं आमच्या मनात नेमकी काय चाललंय? आई सुद्धा अशीच आणि बायको सुद्धा तशीच माझी. खरंच आय एम व्हेरी लकी मॅन. माझी आई सुद्धा काही होऊ दे लगेच ओळखते, काही चांगलं होऊ दे, वाईट होऊ दे, लगेच तिच्या नजरेत येतं. आणि आता तिच्यानंतर तू सुद्धा. तुमच्या बायकांकडे काही जादू असते का ग? आम्हाला पुरुष काय आहे, काय मनात चाललंय, सगळं काही तुम्हाला न सांगता कळतं. खरंच मी खरंच लकी आहे. आता बास. अगं हे बघ की आई लहानाचा मोठा करते, चालायला शिकवते, बोलायला शिकवते, स्वतःच्या पायावर उभी करते, सगळं जग बघायला शिकवते, सगळं आई आपल्याला शिकवते. पण आपल्या मनात काय चाललंय सगळ्यात आधी आईलाच कळतं. आतापर्यंत आई साथ देते आणि लग्नानंतर पुढच्या प्रवासात साथ देणारी बायको असते. आणि दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप लकी आणि खूप एक्सेलंट मला मिळाल्यात. तुम्हाला माहिती आहे का, आई देवाचं रूप असते. अक्षय म्हणतो, नक्कीच हे मी मान्य करतो, याबद्दल मला काही म्हणायचंच नाहीये. अक्षय म्हणतो, तू म्हणतीये ते अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं कधी कधी देवाची भूमिका खाली जमिनीवर आई पार पाडते. देव तिला सांगतो, असं वाग बाई, तसं वाग बाई, एक्झॅक्टली तशीच आई वागत असते. पण नंतर हळूहळू जेव्हा लग्न होतं तेव्हा आईची भूमिका थोडी थोडी मागे पडते आणि बायकोची भूमिका स्टार्ट होते. आईची जागा ती घेते आणि सगळं काही सावरून समजून घेण्याची जबाबदारी आता बायकोवर असते. आणि ती सुद्धा अगदी परफेक्ट जबाबदारी पार पाडते आणि सगळं काही व्यवस्थित हँडल करते. अक्षय इतकं कौतुक करत असतो त्या आईचं आणि बायकोचं की कमालीचं. अक्षयने एवढं सगळं बोलल्यावर रमा त्याचा हात पकडते, बसा, खाली बसा आणि निवांत बोला. आता काय झालंय, नेमकी काय चाललंय? आता तो हसतो आणि दोघंही खाली बसतात. काय झालंय सांगता का, काय लपवण्याचा प्रयत्न करताय? आता अक्षय म्हणतो, अभिषेक ग, त्याचाच विचार करतोय, दुसरं काही नाही बाबा. बरं झालं मीच तुम्हाला सांगणार होते की अभिभाऊजींचा तुम्ही विचार करा, प्लीज तुम्ही खरंच विचार करा. कसा विचार करू ग? तो काहीही बोलतो, काहीही रिॲक्ट होतो, काहीही विचार करतो, तुझ्याविषयी काय बोलतो, माझ्याविषयी काय बोलतो. बरं तो बोलतोय ना, त्याचा त्याला पस्तावा सुद्धा येत नाही, काही एक बोलतो तो, कुठल्याही लेवलला जाऊन बोलतो. हे मला सहन होत नाही. रमा म्हणते, हे बघा तुम्ही समजदार आहात, प्लीज ते आता कुठल्या सिच्युएशन मधून जाताय तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती. मग प्लीज आपण त्यांना समजून घेतलं तर कसं होणार? त्यांना समजून घेतलं तर जरा त्यांना आधार मिळणार ना. आहे त्यांच्यावर ही वेळ, आपण त्या वेळेमधून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला बोलले आणि मला बोलले म्हणून काही प्रॉब्लेम आहे का? काही झालंय का आपल्याला? ते आपले म्हणून बोलले ना, होती चिडचिड बोलले तर बोलू दे, काय एवढं मनाला लावून घेत आहे? आता सध्या काय, फक्त त्यांना त्यांच्या फेजमधून बाहेर काढणं सगळ्यात महत्वाचं आहे. ते एकदा बाहेर आले, रुटीनला लागले की ते नॉर्मल होणार. पण त्या मग पेक्षा आपण त्यांना रुटीनला लावणं हे महत्वाचं आहे. त्यांना त्या फेजमधून बाहेर काढणं, नॉर्मल आयुष्य जगायला लावणं आणि रुटीनला लावणं हे महत्वाचं आहे. ते आपल्याला काय म्हटले हे धरून जर बसलं तर आयुष्यभर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तुम्हाला कसं वाटतंय? अरे तो कामात सुद्धा लक्ष देत नाही. घरचा प्रॉब्लेम ठीक आहे, कामातही कधीही येतो, कधीही जातो, वेळेवर येत नाही, वेळेवर जात नाही, त्याला वाटेल तेव्हा येतो, थोडं वाटलं तर काम करतो, नाही वाटलं तर नाही करत. मीटिंगलाही बसतो, नाही वाटलं बसायचं तर लगेच चालू मीटिंगमधून निघून जातो. अगं तो काही एक काम व्यवस्थित करत नाहीये आणि कुठेही त्याचं काहीच लक्ष नाहीये. तरी मी काही म्हणत नाही. आणि हे बघ, कधीही यायचं, कधीही जायचं, असं करायला आपल्या ऑफिसमधली काय फार एकदम टॉप अशी परिस्थिती नाहीये. सर्वसाधारण परिस्थिती आपण सगळ्यांनी समजून घेतलं तर आपला बिझनेस काहीतरी उत्तम होणार. मी सध्या तेही हँडल करतोय, याला जसं वागायचं तसं वागू देतोय, पण सपोर्ट करून करून किती करायचा ग? याने तरी कुठेतरी समजून घ्यायला हवं ना स्वतःला. हे बघ, ऑफिसमधला सगळा लोड माझ्यावर येतोय. तो जर थांबला तर थोडा लोड शेअर होणार, थोडंसं माझ्यावर कामावरचं स्ट्रेस आहे ते कमी होणार, तो काहीतरी थोडं ऍडजस्ट करणार. पण नाही, तो थांबला, व्यवस्थित राहायला त्याशी काहीतरी बोलू शकतो ना मी. पण तो थांबत नाही, काही जाणून घ्यायचा, काही बोलण्याचा प्रयत्नच करत नाही. त्याच्या मस्तीमध्ये, याच्यामध्ये तो मस्त असतो. त्याला दुसऱ्याचं देणं घेणं अजिबात नाही. त्यामुळे मी काय करू आणि कसं वागू मला एवढंच तू सांग.
मला मान्य आहे आरती वहिनी गेली आणि त्याची अशी अवस्था झाली. पहिले खूप मस्त आणि बिंदास होता ग तो. वहिनी गेल्यापासून तो बघ हळूहळू पूर्णच पॅक होत गेला. आणि हे बघ तू सुद्धा 3 महिने घरात नव्हती तेव्हा माझी काय फार वेगळी अवस्था नव्हती. मीही त्याच्या फेजमधून गेलोय. हे बघ सगळ्या गोष्टींना कंटाळून मी सुद्धा जीव द्यायला निघालच होतो की. तो आला त्याने मला समजून काढलं, या गोष्टीतून बाहेर काढलं आणि आता स्वतः त्याच गोष्टीत अडकलाय का. अक्षय तिला बोलून टाकलेलं असतं की मी जीव देण्याचाही प्रयत्न केला होता आणि ऐन वेळेला जर मला वाचवलं नसतं तर तुझ्यासमोर मी आता जिवंत नसतोच, काहीतरी वेगळंच तुझं जग असतं. आणि दुसरा विषय बोलायला लागलेला असतो. आता ही त्याच्याकडे एकटक बघते. थँक्यू माही, थँक्यू नैना, थँक्यू आई, तुमच्यामुळे आज माझा नवरा माझ्या पुढे सुखरूप आहे. तुमचे आभार कसे आणि किती मानू. आजी मात्र इकडे टेन्शनमध्ये असते आणि रमा माही यातला शोध घेण्याचा प्रयत्न करत असते. जरा खोल जाण्याचा प्रयत्न करते. आपल्यासमोर आपल्याबरोबर जी वागतीये ती खरंच माही आहे का की रमा आहे, हे कोडं तिला उलगडत नसतं. आणि ही कोलं उलगडण्यासाठी आजी खूप तिच्या डोक्याला ताण देते आणि बारीक विचार करते. सगळ्या अशा तारा जोडण्याचा प्रयत्न करते. सगळं काही जुळलं की काय सत्य माझ्यासमोर येईल म्हणून आजी खूप बारीक विचार करत असते. जी घटना घडलेली ती प्रत्येक तिला आठवत असते आणि प्रत्येक घटनेचा ती बारकाईने विचार करत असते. अगदी ती मग्न झालेली असते या सगळ्याचा विचार करण्यामध्ये. आजी बियर पित असते आणि बियर पिता पिता हा सगळा ती विचार करत असते. सीमा येते आणि जेवणासाठी तिला बोलवते. चला आता बास हे ठेवून द्या खाली. तिच्या हातून ग्लास घेते, ट्रे घेऊन ती चाललेली असते. चला जेवायला चला, आता खूप झालंय. काय ग सीमा, तुला वाटत नाही का माहीमध्ये खूप बदल झालाय आणि एक्झॅक्टली ती रमा असल्यासारखं वागतीये. हो नाही, मी सुद्धा विचार करते ती रमा असल्याचं नाटक करते किंवा रमा बनण्याचा प्रयत्न करते. पण माही कधी आपली रमा झाली कळालंच नाही हो. प्रत्येक गोष्टीत वागण्या बोलण्यात अगदी परफेक्ट रमा झाली ती आणि रमासारखं सगळं करते ना. खरंच मलाही कधी कधी टेन्शन येतो आई. माही आहे ना पूर्ण रमा झाली हे स्वतः बघितलंय मी. आणि हाच बदल आहे ना मी अक्षय जेव्हा रमाच्या प्रेमात पडत होता ना तेव्हा बघितला होता. सीमामध्ये तुम्हाला माहिती आहे का मी एकट्यात असलं की तिला माही अशी हाक मारत असते. पण मी सर्रास तिला आता रमाच म्हणते तरी ती लगेच हो देते मला. आजी लगेच पटकन टवकारते आणि म्हणते हो ना माझंही तेच होतं. मी तिला जेव्हा माही म्हणते तेव्हा ती माझ्याकडे लक्ष देत नाही. मी रमा म्हटलं की ती लगेच ओ देते. म्हणजे मला आहे ना काहीतरी घोळ वाटतोय ग सीमा. अक्षय रमा दोघंही विचार करत असतात आविशी बोलायचं. आता बोलायचं कसं, एक आयडिया करूया आपण. क्रिकेट खेळू आणि क्रिकेट खेळता खेळता त्याला आपल्यामध्ये सामील करू. तो बरोबर क्रिकेट खेळताना आपल्याशी बोलायला लागणार. मग सगळं काही नॉर्मल होणार. मग हळूहळू अभिशी बोलण्याचा प्रयत्न करतो असं अक्षयचं आणि ते रमाचं ठरलेलं असतं. आयडिया आपण क्रिकेटच्या माध्यमातून अभिभाऊजींशी बोलण्याचा संपर्क करूया, संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. काही झालं तरी आपण सगळी फॅमिली खेळतोय म्हणल्यावर त्यांना तर वाटणार ना त्यांनी येऊन खेळावं. ते बरोबर येणार आणि खेळायला लागणार. अक्षयचं आणि रमाचं आता ठरलेलं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी क्रिकेट खेळायचं हे त्यांनी आता कन्फर्म केलेलं असतं. पण आता रमा आणि अक्षय बेडरूम मध्येच एक बॉल केलेला असतो कागदाचा, त्याच्याशी ते गंमत म्हणून खेळत असतात. रमा जेव्हा त्याला बॉल टाकायला जाते तेव्हा त्याची कंबरला चकते आणि ती बेडवर पडते. अक्षय घाबरतो आणि तिच्या जवळ येतो. काय झालंय ग? अहो कंबर धरली वाटतं बहुतेक. इतका जोरात लचका बसला की माझी कंबर गेली आता. ती रडायला लागलेली असते कारण तिला खूप त्रास होतो. अक्षय म्हणतो नसताना उद्योग कोणी सांगितले? उद्याची गोलंदाजी संपलं का आता? ती गोलंदाजी का दाजी आहे तो खेळ संपला. हो गप्पसा, बॉलिंग म्हणा साधी. हो उद्या ती बॉलिंग करणार होती रमा, ती करायची नाहीये का? हे बघा मी असू किंवा नसू तुम्ही उद्या खेळायचंय आणि आपले ठरले त्याप्रमाणेच वागायचंय. कळतंय का तुम्हाला? तुम्ही अजिबात थांबायचं नाहीये. रमा म्हणते मी असू नसू उद्याचं काम होणार म्हणजे होणार. तुम्ही सगळे खेळणार आणि अभिच्या मनात काय चाललंय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. आता ठरलंय. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे रेडी झालेले असतात. मस्त सगळ्यांनी फिल्डिंग वगैरे लावलेली असते आणि ती खेळायला लागलेले असतात. आता अक्षय बॅटिंग करत असतो आणि जान्हवी बॉलिंग करत असते. आनंद म्हणतो ए चल सुरू कर. ए थांब थांब थांब, माझ्यातून तयारी झालेली नाहीये. ती स्वतःला आवरते बिवरते. अक्षय म्हणतो कुणीही तयार व्हा, कुणीही काही करा, हवं तसं तयार व्हा आणि निवांत खेळा. अनंत म्हणतो काके अरे हा किती सिरियस होऊ दे, कितीही याला तयारी करू दे, मी याला प्रत्येक बॉलला 6-4 असं काही एक करू देणार नाही. एक एक रन काढायला लावणार आहे त्याला. तो किती शहाणा समजतोय. आपण सगळ्यांनी इतकी टाईट फिटिंग लावायची की त्याला एक एक रन म्हणजे एक एक रनच निघायला पाहिजे. आता परत तयार झालेले असतात. आनंद म्हणतो मीच बॉलिंग करणार आहे. आनंद आता बॉलिंग करायला तयार झालेला असतो. आता मध्येच लगेच ही जानू म्हणते ए एक मिनिट तुला माहिती आहे का याला आउट करण्यासाठी हे तिन्ही स्टंप उडवायला लागणार आहे. आणि तुला नेट माहिती आहे ना? अरे यार जानू जरा शांत बसतीस का? मूड आला खेळायचा प्रयत्न केला की काहीतरी बोलून मध्येच हे करते, जरा गप्प बस.
जानू काही व्यवस्थित खेळत नसते, फक्त चिडचिड करत असते आणि अनंतला खेळायचं कसं हे शिकवत असते. काके म्हणतो कोणावर लक्ष देऊ नको, तू फक्त फोकस कर. पहिला बॉल मारलेला असतो, आता गेम मस्त खेळ सुरू झालेला असतो. अक्षय इतका छान खेळत असतो, त्या अनंतला चांगला पिदुड घेत असतो. आऊट व्हायला काय तयारच नसतो. सगळे घामाघूम झालेले असतात. अक्षय मात्र काय आऊट व्हायला तयार नसतो, मस्त खेळत असतो. ही जानू इतकी पागल असते की बॉल पटकन उचलायचा आणि अनंतच्या हातात द्यायचे हे पण तिला कळत नाही. स्वतःचा मेकअप करत असते, स्वतःला सावरते, सॉरी म्हणते, मग हळू तो बॉल घेणार, मग अनंतकडे देणार. तोपर्यंत हा मस्त त्याचे रन काढून मोकळा झालेला असतो. अक्षय म्हणतो तुम्ही फक्त स्कोअर मोजा, 6-4 एवढंच काय मोजायचं. आता बरोबर यांच्या आवाजाने अभि तयारून खाली यायला लागलेला असतो. इकडे तिकडे बघतो. अक्षयने त्याला बघितलेलं असते की जिन्यातून तो खाली येतोय. हा शिट्टी वाजवतो अनंतला आणि सगळ्यांना सांगतो की तो यायला लागलाय, आता मात्र व्यवस्थित वागा. अक्षयला खूप वेळेस आऊट करण्याचा प्रयत्न करत असतात. अक्षय मात्र काय आऊट होत नसतो. जेव्हा आभ्या नेमकी दारात येऊन उभा राहतो, अनंत बॉलिंग करतो आणि यांनी एकच शॉट मारल्यावर पहिल्याच याच्यामध्ये आभ्याने त्याचा कॅच पकडलेला असतो. आऊट झाला म्हणून आता सगळे नाचायला लागलेले असतात. आभ्या मात्र आनंदही नसतो आणि दुःखीही नसतो. तो म्हणतो हा आऊट कसा झाला. आभ्या आलेला असतो आणि शांत बसतो. आता हे परत नाटक करतात. चला आता अक्षय आऊट झालाय, आता पुढची बॅटिंग कोण करणार. काका म्हणतो मी तर अनंतच्या टीम मध्ये, त्यामुळे पुढची बॅटिंग कोण करणार मला माहित नाही बा. अक्षय म्हणतो काका तुम्हीच करणार, दुसरं कोण करणार. अभि मात्र खाली मान घालून उभा असतो. अक्षय म्हणतो मी स्वतः करणार, या टीम मध्ये मी एकटाच आहे, माझ्यासोबत कोणी पार्टनर नाहीये. मग आता मला परत बॅटिंग करायला लागणार. चला 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 तुम्ही फिल्डिंग लावा आणि परत मी आता बॅटिंग करणार आणि फक्त माझे रन मोजायचे. काका तुम्हाला माहिती आहे का अभि दादा आहे की. अरे यार खरंच सॉलिड आहे जानू. अभ्या तू खेळ चल. माझ्याकडे बघू नका, मी काय खेळणार बेळणार नाहीये. मी काय कुणाच्या टीम मध्ये नाही आणि मी आत्ताच आलो आणि पहिलाच कॅच पकडला आणि पहिला कॅच पकडला तसं मग मी आनंद दादाच्या टीम मध्ये. अभ्या नको शहाणपणे शिकू, हे गल्ली क्रिकेट आहे. गल्ली क्रिकेटमध्ये रूल वगैरे काही नसता. हो तुमचा आहे गल्ली क्रिकेट, पण मी येण्याच्या आधी तुमचा खेळ सुरू झाला होता ना, मला कोणी विचारायला आलो होतं तुला खेळायचं का. नाही, मी अगदी सहज आलो, पहिला कॅच पकडला, सिंपल. तुमच्यामध्ये मी कुठेच नाहीये, त्यामुळे बळच तुम्ही मला इन्व्हॉल्व करताय आणि या टीमकडून जा त्या टीमकडे जा असं तुम्ही मला फोर्स करू शकत नाही. अभि आता शायनिंग मारत असतो आणि मला खेळायचं नाही कारण मला काय कोणी बोलवायला आलं नव्हतं. तुम्ही तुमची खेळत होते, मला कोणी बोलवायला आलं का. नाही, मी आवाज ऐकला आणि अगदी सहज आलो, त्यामुळे मला काय तुमच्या टीम मध्ये खेळायचं नाहीये. आता अभि निघून चाललेला असतो. सगळे म्हणतात अरे 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 खेळ प्लीज. अक्षय म्हणतो ठीक आहे, माझा गेम, मी प्लेयर, स्वतः मी मालक, मी एकटाच खेळणार, मला कोणाची हेल्पची गरज नाहीये. अभि म्हणतो उगाच नाटकं करू नका. तुला जर बिचारा फील होत असेल ना, बिचारा वाटत असेल, बिचारासारखी मला बॅटिंग द्यायची असेल तर बॅटिंग दे. उगा नाटकं करायची असेल तर बॅटिंग देऊ नको. स्वतःला बिचारा फील कर तरच मला बॅटिंग दे. आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. यांच्या मनात जे असतं बरोबर तसंच घडलेलं असतं. अभि म्हणतो ते इकडे चल अक्षा, तुझ्या टीम मध्ये आहे की मी. आणि आता अभिने बॅटिंग घेतलेली असते. तू आहेच खरंच, चल नाटक करू नको, एकदा म्हणतो ना आहे दे चल. आणि बॅट घेऊन आता बॅटिंग करायला लागलेला असतो. सगळे टीम मेंबर मात्र खूप आनंदी झालेले असतात. त्यांचा प्लॅन अगदी 100% सक्सेस झालेला असतो. इकडे मात्र रात्री कंबर केलेली असती रमाची, ती अजूनही गेलेलीच असती. खूप तिला त्रास होत असतो. तिला शेकून देत असते. नाही ना काय ग, बरं वाटतंय का. बाई ग बरं वाटतंय का. नाही ग खूप दुखतीये, पण थोडंसं काहीतरी आराम पडल्यासारखी वाटतंय, कारण तू इतकं वेळची मला शेक देतीये ना. हिला काय राहत नाही. नाही ना मॅच कशी आहे ग. अगं मस्त सुरू आहे मॅच. ही लगेच उठण्याचा प्रयत्न करते. नाही ना म्हणते तुझ्याशिवाय सुद्धा खूप छान चालू आहे, तू जरा शांत बस. रमा म्हणते तुला माहिती आहे का. नाही ना मला सारखं आहे ना त्या माहीला भेटावंच वाटतं ग. तिने यांचा जीव वाचवला, माझा संसार सावरला, तुझीही खूप मदत झाली, तुमचे दोघींचे सुद्धा इतके उपकार आहेत ना माझ्यावर की बस. नाही ना म्हणते हो आपण माहीला भेटूया, थोडा वेळ लागेल पण भेटूया. लगेच जाते कंबर घेऊन तिला भेटायला, आता जरा शांत बस. इकडे मात्र मॅच अशी रंगात आलेली असती. अभ्या आणि अक्षयची जोडी अगदी परफेक्ट जमलेली असते आणि जबरदस्त ते खेळत असतात. बाकीचे मात्र सगळे दमलेले असतात, घामाघूम झालेले असतात. तरी अभ्या आणि अक्षय हरायला काय तयार नसतात. हे म्हणता आपला घाम निघलाय, 1 नंबर जोडी आहे ही काय हरणार नाहीये. आपण जागेवर इथे कोसळू तरी ही काय हरणार नाहीये. अक्षय आनंदकडे बघत असतो. अगदी बरोबर बोलला, 1 नंबरच जोडी आमची. काका म्हणतोय अनंत हे वेड्यासारखं करू नको, विरोध ते म्हणू काय, हार मानायची नाही, खेळायचंय आपण. जबरदस्त असतात, त्यांचा गेम रंगलेला असतो. अक्षय अभि एक युनिक जोडी निर्माण झालेली असते. हे सगळे परेशान होतात आणि नेहमीप्रमाणे दोघं अशी मन लावून खेळलेले असतात की ही इतका हरवण्याचा प्रयत्न करतात. दोघांमधून एकही काय आऊट झालेला नसतो.
इतका प्रयत्न केलेला असतो यांनी, इतकी मस्त फिल्डिंग लावलेली असती तरी हे दोघं हारायला तयार नसतात. अगदी समोरची टीम परेशान झालेली असती. इतकं छान खेळतात समोरच्या टीमला त्यांनी दमवलं म्हणून अक्षयला आणि अभिला मात्र कमालीचा आनंद आणि कमालीचा जोश आलेला असतो. अभि म्हणतो, बापरे दमलो, खरंच तुम्हाला परेशान करायच्या नादात मीच परेशान झालोय. अक्षय अभि खेळता कधी एकत्र आले हे त्यांना कळालं नाही. हे टीमला मात्र कळालेलं असतं आणि ते खूप आनंदी असतात. त्यांना जो प्लॅन असतो तो सक्सेस झालेला असतो. अभिला आणि अक्षयला एकत्र आणायचं आणि त्यांनी बरोबर आणलेलं असतं. सीमा आणि आजी गप्पा मारत असतात. किती छान दिवस होते ग सीमा, ते मुलं जर लहान होते तेव्हा किती छान वाटायचं आणि वेगळंच काहीतरी घरात वातावरण. आणि बघ की आत्ताही लहान झालेत ते, असं वाटतं ते लहान होते ना, लहानच असायला हवे होते, मोठेच व्हायला नको होतं. किती छान असायचं आपल्या घरात सगळं वातावरण. सीमा म्हणते, हो ना आई, तुम्ही म्हणताय ते असं वाटतं पहिले दिवस परत यावे. रमा आली, म्हणजे रमा चांगली मुलगी होती. सीमा तुला पटणार नाही, ती चांगलीच होती, पण तिच्या मागे रेवाही आली. रेवा आली आणि सगळी घराची घडीच विस्कटून गेली ग. इतकं छान व्यवस्थित चाललं होतं आपलं घर, तिने सगळं नाश करून निघून गेली. तिच्यामुळे आरतीचा जीव गेला. बरोबर आहे का? रमाने सगळं सावरलं, सगळं काही हँडल केलं, पण एक विचार असा येतो ना, तिच्यामुळे एक जीव गेला आणि सगळं काही विस्कळलं. आजी म्हणते, मुळात जर रमा आलीच नसती तर आपल्या घराची घडी आहे ना विस्कटलीच नसती. पण जाऊ दे, आता माही आली आहे ना, आता सगळं छान आणि सुरळीत आहे. सीमा म्हणते, आई प्लीज असं बोलू नका, पण आता म्हणतीये ना मी, सगळं छान सुरळीत चाललंय, त्यामुळे असू दे. हे मात्र रमाने ऐकलेलं असतं की आजी म्हणते रमा आली नसती तर आपल्या घराची घडी अशी विस्कटलीच नसती. पण जाऊ दे, आता माही नेऊन सगळं सावरलंय ना, मग असू दे. पण बिचाऱ्या रमाला मात्र खूप वाईट वाटतं. रमा ऐकते आणि हळूहळू बेडरूम मध्ये येते आणि बेडरूम मध्ये येऊन ती रडत बसलेली असते, कारण आजीच्या बोलण्याचं तिला खूप वाईट वाटलेलं असतं. रमा रडता म्हणते की आत्ता आजी जे बोलल्या ते खरं होतं का? मी नव्हते तेव्हा सगळं छान चाललं होतं, मी उगाच आले का यांच्या आयुष्यामध्ये? बिचारी आता विचार करते. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार थोडक्यात बघू. अक्षय आणि अभि घरातले सगळेच बसलेले असतात. अक्षय मात्र अभिचं खूप कौतुक करतो. मला माहिती की अभ्या कुठलाही प्रसंग असू दे, कसाही प्रसंग असू दे, अगदी हसत खेळत प्रत्येक प्रसंगावर तू मात करतो आणि प्रत्येक प्रसंगात तू मार्ग काढतो. मला गॅरंटी आहे ना अभ्या, काही होऊ दे, तू उत्तम आणि उत्तम प्रकारे मार्ग काढतो. अगदी कुठल्याही सिच्युएशनला अक्षयने अभिचं कौतुक केलेलं असतो आणि त्याचं प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करतो, तेही सगळ्यांच्या समोर. इकडे मात्र रमा शांत बसलेली असते आणि काहीतरी विचार करते. अक्षय येतो. अक्षय म्हणतो, काय झालंय? अगं सांगशील का काय झालंय? ती म्हणते, मी जेव्हा नव्हते घरात तेव्हा तुम्ही सगळे छान उत्तम आयुष्य जगत होतं, मी उगाच आले का तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात? हे ऐकल्यावर मात्र अक्षयला राग येतो आणि तो रमाकडे एकटक बघत उभा राहतो. आता बघूया सगळ्याचं सोल्युशन अक्षय कसा काढतो, रमाचा राग कसा घालवतो. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आपण उद्याच बघूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.